हां ते सांगा. किचन शेड मधल्या महिला काय अडचण येतात तुम्हाला इथे काम करत असताना? रोज उकेरा निघते ते इथं फडशी नको सापण निघते ते इचू काटा रोज आले की 12 वाजायला लागली ही घाण काढायला 12च्या पुढून नंतर पुन्हा स्वयंपाक करायचं. तुमची काय अपेक्षा आहे या ठिकाणी? आता प्रशासनानं काय पूर्तता करावी? आता चांगलं करून द्यावं. ही नीट केल्यावर शेड रोज स्वच्छ दिवाली यावं करायला यावं सगळं नीट फडशी करा काय का असं ना करा पण नीट चांगलं केलं निर्मळ तर आपल्याला. तर या ठिकाणी जवळपास 1 ते 4चे वर्ग आहेत. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून आम्हाला संगणक या ठिकाणी मिळावेत. त्याचबरोबर डिजिटल बोर्ड जर मिळाला तर विद्यार्थ्यांना एक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आम्हाला सोपं जाईल. त्यानंतर मुलांना बसण्यासाठी बेंच अपुरे आहेत, पूर्णतः नाहीत. पहिलीचा वर्ग या ठिकाणी खाली बसतोय, त्या मुलांसाठी बेंच सुद्धा या ठिकाणी कमतरता आहे. आता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आता या ठिकाणी गावचे उजनी गावचे प्रथम नागरिक सरपंच योगीराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपसरपंच योगीराज काका पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी या शाळेच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. सर, ही शाळा 1964 मध्ये बांधलेली आहे आणि त्यानंतर काय आपण या ठिकाणी काय शासनाला पाठपुरावा केलेला असेल तर त्याची माहिती द्यावी आपण. आम्ही ज्यावेळेस 2021ला सरपंच म्हणून आलो त्यावेळेपासून आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी शाळेच्या बाबतीत पत्रव्यवहार केलेले आहेत, मागण्या केलेल्या आहेत. आता समोर तुम्ही बघता ही इमारत मोडकळी झालेली आहे. त्यावेळेस त्याला पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की शाळा पाडा, कारण लहान लहान लेकरं फिरतात, हॉल कंपाऊंड नाही. हॉल कंपाऊंडची दुर्दशा असल्यामुळे आम्ही त्यांना तेही सांगितलं होतं की त्याचं आम्ही लिखित पत्रही दिलेले आहे शासनाकडे आणि आमच्याकडे त्या पोच पण आहेत. पण शासनाचं दुर्लक्ष आहे, शासन करत नाही, अपुरी निधी आहे, अशा अनेक बरेच कारणं सांगून आम्हाला वरचीवर ते टाळत असतात. या ठिकाणी सरपंच साहेबांशी आपण चर्चा केलेली आहे. सरपंच साहेबांचं म्हणणं असं आलं की प्रशासन या ठिकाणी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून त्यांना सूचना देऊन सुद्धा प्रशासन आमच्या सांगण्याकडे किंवा आमच्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष करत आहे. कारण या ठिकाणची जी परिस्थिती आहे इतकी दुर्लक्षपणाची झालेली आहे. पण या ठिकाणी आम्ही वारंवार प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा प्रशासन आमच्याकडे कानाडोळा करत असल्याचं या ठिकाणी सरपंच साहेबांचं म्हणणं आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठीसाठी
बाळकृष्ण कदम, कार्यकारी संपादक, लातूर.